अण्णा, माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नाहीये हो. तुम्ही खरंच माझ्याशी लग्न करणार? वय या पौर्णिमेक. अण्णा, पण तुमच्या घरच्यांची परवानगी? कोणाच्या परवानगीची गरज नाही. अय्या, म्हणजे तुम्ही खरंच माझ्याशी लग्न करणार आणि मला वाड्यात नेणार? वाड्याची राणी बनवेन. अय्या, अरे देवा, म्हणजे आता माझ्या मुलीला वडिलांचं नाव मिळणार तर? वय या गावात माझी नवीन ओळख होणार अण्णा, तुमची बायको म्हणून. वय अय्या अण्णा, मला ना काय करू आणि काय नको असं झालंय. इतका आनंद झालाय मला. आतापर्यंत तुम्ही मला दागिने दिले, पैसा दिला, पण त्याही पेक्षा मौल्यवान गोष्ट तुम्ही मला आज दिली अण्णा, लग्नाचं वचन. तुम्ही तुमच्या मुलीला तुमचं नाव देताय, या गावात मान देताय. आता या गावात ना सगळ्यांची तोंड बंद होतील अण्णा. अण्णा, मला खरंच खूप आनंद झालाय. आता हे लग्न घर होणार, सगळी तयारी करायला हवी. हो, पौर्णिमा जवळच आली आहे अण्णा. आता फार दिवस उरले नाही. आता दागिने लागतील, पैसे लागतील. तुम्ही काय हो, तुमची तयारी कराल, पण माझं काय? माझ्याकडे तर काहीच नाही. आता असंच राहणार का लग्नात? अहो, गळ्यात दागिने हवे, खर्च होणार, म्हणजे पैसे लागतीलच ना अण्णा, हो ना? मी पण ना, मी का काळजी करतेय? आता जे तुमचे तेच माझं आहे की नाही अण्णा? वय आणि तुम्ही आहातच ना माझ्यासोबत? अय्या, अरे हो अण्णा, थांबा. हे बघा, मी लग्नाची सगळी तयारी केली अण्णा. मला खात्री होती एक ना एक दिवस तुम्ही लग्नाला नक्की तयार होणार. थांबा अण्णा. अय्या, किती छान दिसतंय अण्णा. थांबा. मुंडावळ्या. अय्या, किती रुबाबदार दिसतंय अण्णा तुम्ही. लग्नात मात्र तुम्ही खांद्यावर बंदूक घेऊन उभं राहायचा. मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, अगदी तसंच. आणि थांबा, आलेच. अण्णा, आणि हे मंगळसूत्र या पौर्णिमेला तुम्ही माझ्या गळ्यात घाला, हो ना अण्णा? अण्णा, आता तुम्ही म्हणाल मला वेड लागलाय. हो, लागलाय मला वेड. पण आपल्या लग्नाचं आमंत्रण मला हत्तीवरून साखर वाटून सगळ्यांना द्यायचंय. ढोल ताशे वाजून सगळ्यांना निमंत्रण द्यायचंय. सगळ्यांना ओरडून सांगायचंय मला, आमचं लग्न आहे. कार्य होईपर्यंत कोणाक सांगू नको. घाबरलात? नाही, आजार लागता. लगीना लगीना कमायता लगीना लगीन वरातीतली कमायता वाचतला लगीना ना. अरे काय रे या, काय करतोस? रघु काका वाचतला ना, वय ना, लगीना ना. होय, ठरला लगीन? ठरलो मुहूर्त? मग सांग तरी कोणाचा लगीनाचा? माका काय माहित. मग हे असो गुडघ्याक बाशिंग बांधून मध्ये किती आईला साडवो? ए खुड्या, कामा करून घे. दत्त भाऊ लग्नाक जाऊचा ना. तुझा लाव्या लगीन? माझा लावूया. मग हे तोंड बंद करून वैसर बस.
मी आजून जाऊन येते आणि तुका पोरग्या शोधतोय. बसायचं. लगीन. रघु काका तुम्ही काय याच्या नादाक लागतास? चला. लगीन. दत्त भाऊ. हा लगीन. हा. याला कामा कर. अण्णा अण्णा इले अण्णा अण्णा लगीन ना लगीन अण्णा अण्णा लगीन हा लगीन ए पांडू इकडे. नको काम असत दत्तभाऊ आरडतील. नाही ओरडणार. इकडे तू आलास हे मी त्याला नाही सांगणार. ये. ना रडणार दत्तभाऊ. तुम्ही नाही सांगणार ना. दत्तभाऊ ना रडणार मग लगीना ना लगीना. मला सांग पांडू काय बोलतोयस. लगीना तुम्ही आरडलास ना. लगीना लगीना होय ना. हा बरं मला सांग कुणाचं लग्न आहे तुला काही कळलं का. तर माका काय माहित. हा रघु काका म्हणाले की तुझं लगीन लावून देतलंय. हो का तुला करायचंय का लग्न. हा 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 हा. मग असंच लग्न करणार. असा असं नाही करतायत लग्न. हा नाही करत. बर थांब आलेच आम्ही. हा थांब. लगीन असा नाही करत लगीन. हा हे बघ मुंडावळ्या ह्या अशा बांधायच्या. बांध बघू. यो मुंडावळ्यो डोक्यात बांधायचो. हा असो. आता सगळीकडे जाऊन सांग की लग्न आहे म्हणून. लगीना. थांब काय सांगशील कुणाचं लग्न आहे. तमाका काय माहित. जा. लगीना. हा लगीना. हा. लगीना. सकाळ चढताना बघे होते मी. कालपर्यंत उभ्या असलेला घर कोसळत होता. पच्चीचा संसार उद्ध्वस्त होताना बघे होते मी या डोळ्यात. भीषण झाला हा सगळा. गावात सगळीकडे पसरला. पण माका एकाएकी अडयल्यासारख्या झाला. अशुभ शक्तीन अडयल्यान माका. कारण त्या शक्तीक माहिती असा मी थंय पोचला असतंय तर इतक्या नुकसान झाला नसता. पण झाला ह्या वाईट झाला. त्या घरात आग लागली पण त्याचे परिणाम हय भोगूचे लागतले. नायकांचाच सगळा असा. तुमचीच संपत्ती होती. तुमचीच वास्तू होती. काहीतरी उपाय करूचो लागत नाही तर भारी पडात. काय करूचा लागत? सांगतय. पहिलो आधी दिव्यात तेल घाल. अगरबत्ती लाय आणि नारळात हळदी कुंकू ठे. होय. दत्ता उजू हात वरच्या दिशेत घे. तोच हात खाली आण आणि बोटाची वीज जमिनीवर ठेव. हो इतकोच अग्नी घरात पेटतलो.
बाकीचो सगळा तो बघता. जा ते का सांगूचो होता तर मी सांगलेला असा. वहिनी, पण पुढचे विधी करू तुमची परवानगी लागतली. लगीन हा. रघु काका लगीन. दत्तभाऊ लगीन आहे ना. ए खुळ्या काय या लगीन आहे ना. होय ना. हा खैसून आणलंस या त्याने दिला नी. कुणी विसरलंय. निघ. चालतो चालतो हैसून. नाही दत्तभाऊ रागवले. निघ म्हणतात तू का. दत्ता शांत रह. ना पांडू तुका सांगले ना लगीन लायतय, तू आधी जा ऐसून. तुम्ही लगीन लावून देणार. हा होय, तू आधी ऐसून जा. लगीन लगीन हा. तुम्ही घराची गृहलक्ष्मी असात, तुम्ही परवानगी द्या. भाऊजी काय असात तर परतवून लावा. सगळा होय. दत्ता, संध्याकाळी तू माझ्याबरोबर मांगराकडे चल. पण हो विधी झाल्यानंतर घरातला कोणी मांगराच्या जमिनीकडे जायचं नाही, एवढी काळजी घेऊ वही. हा नायकांच्या वास्तूक ज्यांनी आग लावतो प्रयत्न केल्या, त्याचो हेतू चांगलो नाही होतो. ह्या वास्तूक जी शक्ती असा ती गप्रवाची नाही, ती आपलं बळी घेतली. तो बळी आम्ही तेका दिलो, तो तू मान्य करून घे. आणि हे तो सगळ्या तो नायकांका त्रास होता का म्हण, तुझो बळी घेऊन मागे फिर. आणि जा कोणी ह्या कृत्य केलेला असा ते का ह्या जागेवर परत आण. दत्ता होय. Glad. पौर्णिमा. वय पौर्णिमेला लग्न करायचं पाटण करायला तू वचन दिलंस वय ना. काय करू रे. तुझे पाय धरू का तुझ्या पुढे डोकं फोडून घेऊ. काय करू सांग. आजवर तू त्यांना पैसे दिलेस, दागिने दिलेस, गप्प बसलो कारण मी बोललो की तुला राग येत होता. आज मला वाटतंय की मी बोलत होतो तेच बरोबर होतं. निदान आजचा दिवस आला नसता. अण्णा, जे काही आहे ते सगळं जाईल. अण्णा, तुला त्याच्याकडे जायचं आहे जा. तिला काही द्यायचं आहे दे, पण लग्न करू नकोस. मी शब्द दिलाय. अण्णा, शब्द महागात पडेल हा. काय मागात पडत नाही. पौर्णिमेक लग्न असा, लग्नाची तयारी करूक लागा. अण्णा, घरात जातस काय. घरात जायत अशी तर तुझ्या मांगराकडून जाऊ नको. हे बळी दिलेलो असा. अरे असे किती बळी घेतले मी. माका नाही कोणाची भीती. रघु, सावध व्हायला हवं. आपल्यावर मोठं संकट येणार आहे पौर्णिमेला. काय सांगतोस निल्या. अण्णा, अण्णा, अण्णा,
अण्णा अण्णा शेवंता सर काय करतस? तुम्हालाच बघायला आले होते. बराच वेळ झाला तुम्ही आला नाहीत म्हणून काळजी वाटली. एवढा प्रेम होतो जाता. का तुम्हाला माझी आठवण येत नाही? आठवण येऊ तुझ्या समोरून काय जाऊक देतस? हं? गो गो शेवंता गो गो शेवंता शेवंता अण्णा शेवंता 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 अण्णा अण्णा शेवंता उठताय ना? काशी नाही का तुम्ही यांना नाही तर आता शेवंता 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 ही बघ बंदूक घालू गोळीवर घालू घालू